भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी पक्षाकडे अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत। अर्ज प्रक्रियेनंतर भाजपच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली। गुरुवारी शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी आवर्जून उपस्थिती लावून पक्ष नेतृत्वासमोर आपली भूमिका मांडली। यावेळी सर्व इच्छुकांनी पक्षाबद्दल आपली एकनिष्ठा व्यक्त करत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे स्पष्ट केले। पक्ष आपल्याला न्याय देईल असा विश्वास व्यक्त करत भाजपचा निर्णय अंतिम असेल अशी भावना अनेकांनी मुलाखतीदरम्यान मांडली। मी बाबुराव संगेपाग, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दिलेला आहे। आज आमच्या प्रभाग 22 मधील क ह्या प्रवर्गातील सर्व इच्छुक उमेदवारांचा आज मुलाखत घेण्यात आलेली आहे। आज आम्ही असं ठरवलेलं आहे, जे कोणी उमेदवार आमच्यापैकी घेईल पक्षाने, आम्ही त्याला निवडून आणण्याचा ठाम आम्ही निर्धार केलेला आहे। तरी पक्षाने याची दखल घेऊन योग्य ते उमेदवार, योग्य ते त्या गोष्टीचं अवलंबन करून त्या उमेदवाराला उमेदवारी द्यावा। नुसतं कोणाला त्याला आणलं असं उचलून आणलं उमेदवारी देऊ नये। पक्षाचा जो तळमळीने काम करतो। जय श्रीराम, जय शिवराय। मी शिवराज गायकवाड, प्रभाग 22मधनं आम्ही सगळं कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही फॉर्म पक्षाचं भरलं आहे। आम्हाला मी सांगू इच्छितो पक्षाला, प्रत्येक कार्यकाळ मी 10 ते 12 वर्ष झालं पक्षासाठी काम करतो। प्रत्येक योजना मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, हिंदुत्वादी कार्यातनं तळापर्यंत मी प्रत्येक घटकापर्यंत माझं काम पोचवतो। आणि पक्षाला मी विनंती करतो, कामाचं कार्यप्रणाली लक्षात घेऊन त्या उमेदवाराला पाठीशी राहून, भक्कम असं त्याच्या पाठीशी राहून त्याला सहकार्य करावे, त्यालाच बी फॉर्म मिळावं। आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं 20 ते 25 फॉर्म भरलो। आम्ही आमच्यात कोणालाही देऊ दे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही योग्य ते पक्ष आम्हाला जे मार्गदर्शन करते, पक्षाचं प्रत्येक तत्वानुसार आम्ही त्या बी फॉर्म ज्या पक्षाला तिकीट मिळतं त्यांच्या पाठीशी राहून आम्ही उभा राहून त्याला निवडून आणायचं काम हे आम्ही करणार आहे। मी अजून एकदा सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी आमच्या प्रभाग 22मध्ये सक्षम आहे। प्रत्येक खासदार इलेक्शनला असू दे, विधान परिषदला इलेक्शनला असू दे, एक व्यवस्थित प्रामाणिकपणे पारदर्शकतापणाने भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता काम केलं आहे। आम्हाला न्याय द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने करावं, मी भारतीय जनता पार्टीला विनंती करतो। मंजुषा विजयकुमार मुडके, प्रभाग क्रमांक 7। मला मुलाखतीत त्यांनी फक्त तुम्ही पक्षासाठी काय काम करणार असं विचारलं। समजा तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर तुम्ही काय काम करणार? तर विकासाची कामं करणार आहे आणि केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे, तर तेथून जे काय आम्हाला वेळोवेळी सूचना येतील ते आम्ही विकासाचे कामं करून पाळणार आहोत। काय तुमचा मुद्दा होता महिलांचा, तुम्ही बोलत होता? महिलांचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी पक्षासाठी काम केले आणि वेळोवेळी पक्षासाठी त्या बाहेर पडलेल्या आहेत, त्या महिलांना न्याय द्यावा आणि त्या महिलांचा विचार व्हावा। ज्या महिला कधी पक्षाच्या कुठल्याही आंदोलनाला आल्या नव्हत्या आणि ज्यांनी कधी पक्षासाठी वेळ दिला नाही, तर त्या महिला आता निवडणुकीपुरतं येऊन तिकीट मागतायत। तर हे कितपत योग्य आहे? आणि ज्या महिला घराबाहेर पडून काम केलेले आहेत बीजेपीच्या, तर त्या महिलांना, सर्व महिलांना न्याय मिळावा असं मला वाटतं। मी प्रभाग 22 ओपन पुरुषमधनं तिकीट म्हटलं आहे। माझं नाव श्रीनिवास सिद्धराम गायकवाड आहे। मी 2002 पासून भाजपचं सदस्य आहे। आम्ही वल्लाळ साहेबापासून आम्ही काम करत आहे। आत्तापर्यंत आम्ही 2-3 वेळा तिकीट मागितले, पण आम्हाला तिकीट दिलेलं नाही। तरी आम्हाला यावेळी संधी मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि जरी तिकीट दिलं तर सोनं होऊन पिवळं होईल। प्रभाग 22मधला इच्छुक उमेदवार मी चंद्रकांत किसन गायकवाड। तो आमच्यातले एवढे लोक उमेदवारी अर्ज भरलेले, याच्यामधला आम्हाला कोणाला पण उमेदवारी अर्जचे शान निशाणी आम्हाला कोणाला पण 4 जणांना तिकीट दिले तर आम्ही पूर्णपणे ताकदी लावून लढवू। सगळे पाठीशी